श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। चला मग आज आहे गुरुवार, स्वामींचा अभिषेक करण्याची वेळ झाली आहे। आता बघा मी ताटामध्ये पहिलं थोडेसे टाकले आहेत तांदूळ, थोडेसे टाकले आहेत गुळाच्या पाकळ्या, नंतर मग स्वामींना बसवलं आहे त्याच्यामध्ये, आणि नंतर मी स्वामींना पहिलं चंदनाने अंघोळ घालते। हे आहे चंदन, त्यांना असं मी पूर्ण चोळून अंघोळ घातली आहे। त्याच्यानंतर मी टाकलं आहे दही, दह्याने त्यांचा अभिषेक केला आहे। नंतर मी त्याच्यानंतर टाकलं आहे मी मध, नंतर साखरेने सुद्धा त्यांचा अभिषेक केला आहे, आणि हे आहे दूध। नंतर थोडंसं पाणी टाकून मी त्यांना थोडंसं असं धुवून घेतलं आहे त्यांची, नंतर थोडेसे फुलं वगैरे टाकून गुरुवार असतो तेव्हा असं वाटतं की घरामध्ये खूप मोठी पूजा आहे। नंतर मी स्वामींना असं पुसून घेते चांगलं कोरड्या कपड्याने, थोडंसं पाणी टाकलं आहे पहिलं, तर अशी स्वच्छ त्यांची अंघोळ वगैरे करून त्यांचा अभिषेक वगैरे करून त्यांना कोरड्या कपड्याने असं हळू हाताने मी पुसून घेते। त्याच्यानंतर मी चौरंग घेतला आहे, लाल कापड टाकलं आहे, तुम्ही कोणत्याही रंगाचं कापड टाकू शकता। स्वामींचा फोटो ठेवलेला आहे, स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे, स्वामींसाठी जी मी एक वेणी आणली होती खाली मी ती ठेवलेली आहे। नंतर मी त्यांना असे सुंदर नारंगी आणि हिरव्या कलरचे कपडे घातले आहेत, थोडीशी फुलं अंथरलेली आहे मी कापडवरती। नंतर मी अशी महाराजांची सुंदर अशी ग्रीन कलरची टोपी त्यांना घातली आहे, आज मी ग्रीन कपडे घातले आहेत त्यांना। नंतर अशी चाफ्याची फुलं मी त्यांच्या दोन्ही बाजूला ठेवलेली आहेत। तुम्ही तुमच्या पद्धतीने पूजा करू शकता, खूप जण वेगळी पूजा करतात, मी अशी पूजा करते। सो मी तुमच्याबरोबर ती पूजा शेअर करावीशी वाटते स्वामींची पूजा करताना, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते तुमच्याबरोबर। स्वामींच्या फोटोंच्या वरतीसुद्धा मी एक चाफ्याचं फूल आणि 2 झेंडूची फुलं ठेवलेली आहेत, आणि असा सुंदर ऑरेंज कलरचा हार मी स्वामींना घालते, पाहू शकता तुम्ही। मी मस्तपैकी असं हे करून घेतलेलं आहे स्वामींना बसवून चौकावरती वगैरे। त्याच्यानंतर मी स्वामींना माळ घातली आहे, 2 केळी ठेवली आहेत बाजूला, त्याच्यावरती एक फूल ठेवलं आहे, आणि स्वामींसाठी पाणी ठेवलं आहे बाजूला, कारण की पाणी हे हमेशा ठेवावं। थोडीशी शेंगदाणे आणि खडीसाखर एका छोट्याशा वाटीमध्ये मी ठेवली आहे। बेसनचा हलवा बनवलेला मी, म्हणजे बेसनच्या पिठाचा हलवा बनवलेला मी आज, पिवळं काहीतरी ठेवावं म्हणून मी आज तो बनवला। ह्याची जर कसा बनवला आहे त्याचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करा, मी दाखवेन तो कसा बनवला, आणि खायलाही खूप छान लागतो, आणि पिवळा आहे म्हणून स्वामींनासुद्धा तो आवडतो। आज मी पेढे किंवा लाडू आणलेला नाही, निरंजन ठेवला आहे, आपलं पारायणाचं पुस्तक ठेवलं आहे, मी माळ ठेवलेली आहे। नंतर मी स्वस्तिक काढला आहे, कारण की मला पाठ ठेवायचा होता, मला नैवेद्य ठेवायचा होता। एका ताईने मला कमेंटमध्ये सुंदर असं सांगितलं होतं की
पाटावरती हमेशा नैवेद्य ठेवावा, खाली महाराजांचा नैवेद्य खाली ठेवू नये. त्यांना मनापासून असा मी धन्यवाद देते, कारण की ही माहिती मला खरंच नव्हती. त्यांनी सांगितल्यामुळे मी तसं केलं आहे. सुंदर असं पाट ठेवून त्याच्यावरतीही सुंदर असा स्वस्तिक मी काढला आहे. आज महाराजांच्या नैवेद्यासाठी मी वरण, भात, खीर, चवळीची भाजी, वाल आणि बटाट्याची भाजी आणि पुरी हे सर्व बनवलेलं आहे. गुरुवार म्हटलं की असं वाटतं की खरंच घरामध्ये काहीतरी कोणता मोठा सण आहे. माझा स्वस्तिक काढून झालेला आहे. जे मी नैवेद्याचं ताट स्वामींसाठी भरलेलं होतं ते ह्यांनी पाणी वगैरे सोडून असं मस्त महाराजांना नैवेद्य दाखवलेलं आहे. पाया वगैरे पडून झालेले आहेत. नंतर मी स्वामींची तोंडानेच आज आरती केली, कारण की आज निकू पिहूसुद्धा घरी होते. पिहूला सुट्टी होती. निकू शाळेत नाही गेला, कारण की महाराजांची आरती करायची होती म्हणून तो आज शाळेत नाही गेला. तर अशी केली मी आज महाराजांची पूजा. छोटीशी फॅमिली आहे आमची. सो मी तुमच्याबरोबर महाराजांचा पूजा कशी करते ती मी व्हिडिओ शेअर केली आहे. मला तुमचा प्रतिसाद असेल तर मी अजून तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगेन. असंच आमच्यावरती प्रेम करत राहा. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना आनंदी राहा सगळे.